नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. आता बऱ्याच महिलांनी किंवा दादांनी इच्छा व्यक्त केली आहे की गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला गुरुचरित्राचे पारायण कधीपासून चालू करायचे आहे, कसं करायचं आहे, 7व्या दिवशी उद्यापन करायचं आहे की 8व्या दिवशी उद्यापन करायचं आहे, 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करू शकतो का, किंवा ज्या प्रेग्नंट महिला आहेत किंवा गर्भवती महिला आहेत ते पारायण करू शकतात का, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण नियम अटीसहित जाणून घेणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण जर तुम्हाला इच्छा असेल करण्याची तर प्लीज बघा. यावर्षी 10 जुलैला वार गुरुवार आहे. याच दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. आपण सगळी लोक श्रावणात गुरुचरित्राचं पारायण हे करतच असतो. पण जर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असेल तर आवर्जून करा. गुरु महाराजांची इच्छा आहे की तुम्ही हे पारायण करावं आणि ते तुमच्याकडून करून घेणारसुद्धा आहेत. तर आता पारायण कधी करावे, तर गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे साप्ताहिक पारायण असते. म्हणजे काय की 7 दिवसीय हे पारायण तुम्हाला करायचे असते आणि 8व्या दिवसाला आपण त्याची उद्यापन किंवा त्याची सांगता करायची असते. म्हणजेच 7व्या दिवसापर्यंत आपण पूर्ण वाचायचं आहे. म्हणजे 7व्या दिवशी आपण जे काही 53 अध्याय आहेत ते वाचून संपवायचे आहेत आणि 8व्या दिवशी आपल्याला सांगता किंवा उद्यापन हे करून घ्यायचं आहे. आता पारायणाला सुरुवात आपण कधी करू शकतो, तर गुरुचरित्राच्या पारायणाला आपल्याला 3 जुलैला सुरुवात करायची आहे. म्हणजे 7 दिवस, म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 9 जुलैपर्यंत तुम्हाला 3 जुलै ते 9 जुलैपर्यंत तुम्हाला सगळी पोथी किंवा पूर्ण ग्रंथ 53 अध्यायपर्यंत 9 जुलैला तुमचं ते वाचून व्हायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही 10 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही उद्यापन किंवा सांगताही करू शकता. आता 3 दिवसीय गुरुचरित्राचे पारायण करू शकतो का, तर हे साप्ताहिक पारायण आहे तर तुम्ही साप्ताहिक करू शकता. अगदीच जर नाही जमलं तुम्हाला किंवा तुम्ही भरपूर खेपा गुरुचरित्र वाचलेलं आहे, तुम्हाला सवय आहे, तुम्हाला वेळ आहे वाचण्याचा, तर तुम्ही 3 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करू शकता. काही हरकत नाही. आता नियम काय आहे, तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. हे जे थोडे नियम अटी आहेत आणि ते आपल्याला पाळायचेच आहेत. अगदी न पाळून गुरुचरित्र वाचणं काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा तुम्ही वाचू नका. किंवा जर नियम अटी पाळणं तुम्हाला शक्य नसेल तर गुरुचरित्र वाचण्याचा घाट तुम्ही अजिबात घालू नका. आता हा ग्रंथ किंवा ही पोथी पूर्ण 8 दिवस आपल्याला वाचायचे आहेत. म्हणजे 7 दिवस वाचायचं आहे, 8व्या दिवशी आपल्याला त्याचं उद्यापन किंवा सांगता करायचे. तर 8 दिवस आपल्याला आपले आचार विचार, आपलं वागणं, आपलं खाणं पिणं, बोलणं, उठणं बसणं एकदम सात्विकपणे आपल्याला करायचं आहे. आणि शुद्ध मन अंतःकरणापासून आपल्याला सेवा करायची आहे, पारायण वाचायचं आहे. पूर्ण 8 दिवस आपल्याला व्यवस्थित त्यांच्या सानिध्यामध्ये नामस्मरण करून घालवायचे आहेत. म्हणजे काय की आपला जॉब सोडावा का, अजिबात नाही. तुमचं रेग्युलर रुटीन जे काय आहे ते आपल्याला फॉलो करून हे सगळं करायचं आहे. आता इथं नियम अटी पाळूनच वाचायला बसा, अन्यथा प्लीज वाचू नका. आता नियम काय आहेत, तर आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्री आणि एका गाईला छोट्या छोट्या चपात्या किंवा चाणक्या करून तुम्हाला घालायच्या आहेत. जर तुम्हाला मिळालं नाही तर रोड साईडला तुम्ही, जिथं कोणाचा पाय पडणार नाही पण कोणीतरी येऊन ते खाऊन जाईल असं तुम्ही रोड साईडला ठेवू शकता. तुम्हाला केंद्रात किंवा मठात जायचं आहे किंवा दत्त मंदिरमध्ये जायचं आहे, जाताना खडीसाखर, नारळ, उदबत्ती, फुलं असं घेऊन जावा, प्रार्थना करा आणि तुम्हाला सांगून तुम्हाला घरी यायचं आहे. आता दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला 8 दिवस म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही वाचणार आहे त्या
आजपासून जे दिवशी तुमचं उद्यापन असेल म्हणजे 8 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. नॉनव्हेज खायचं नाही आहे, अंडी खायची नाही आहे, परान्न खायचं नाही आहे, दारू सिगरेट गुटखा काहीही चालत नाही. सगळं कडकडीत वर्ज्य, बंद म्हणजे अजिबात बंद. घरात पण प्लीज बघा 8 दिवस आहेत ना ताईंनो दादांनो, 8 दिवस फक्त. एक आठवडा आहे. ताई पूर्ण परिश्रम घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सगळं करून ना वाचायला बसतात. का करतात तर आपल्या घरासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या पोरांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी पण करत असतात. तर त्यांना 8 दिवस साथ द्या. 8 दिवस तुम्ही फक्त नॉनव्हेज घरी करूही नका आणि खाऊ पण नका, म्हणजे त्याचा 110% तुम्हाला फळ हे नक्की मिळणार आहे. तर 8 दिवस मात्र हे नियम नक्की पाळा. परान्न खायचं नाही. जे हॉस्टेलवर असतील त्यांनी जर डबा वगैरे आला तर 5 खेपा गायत्री मंत्र, 5 खेपा स्वामींचं मंत्र म्हणा आणि मग तुम्ही खायला सुरुवात करू शकता. आता मेन नियम म्हणजे ग्रंथ जो आहे तो 7 दिवस हलवायचा नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाचणार आहे तुम्हाला कसं वाचन करणं सोपं जाईल त्याचप्रमाणे आधी जागा बघून घ्या. ज्याच्यावर तुम्ही ठेवणार आहे तो ग्रंथ तुम्ही कसा ठेवायचा आहे, कुठं ठेवायचा आहे, कशावर ठेवायचा आहे, ज्याने वाचन करणं सोपं जाईल ते आधी बघून घ्या. मगच तो ग्रंथ कुठं ठेवायचा आहे ते बघा. आता ग्रंथ दररोज वाचून झाले की तो झाकून ठेवायचा आहे. पूजा करताना, आरती करताना फक्त त्याच्यावरची जो ब्लाऊज पीस आहे किंवा कवर आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. एरवी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे. इथं तुम्हाला 2 आसनं घालायची आहेत. एक स्वतःसाठी, एक दत्त महाराजांसाठी आसन घालायचं आहे. ते सुद्धा दररोज तुमची पोथी झाल्यानंतर तुम्हाला ते उचलून ठेवायचं आहे. असं म्हणतात की या 7 दिवसामध्ये दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपले जे पारायण आपण वाचत असतो ते ऐकायला बसतात. आणि जर ते आले तर त्यांना तुम्ही उभे होणार का? अजिबात नाही. त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याबरोबर दररोज एक आसन तुम्ही घालायचं आहे. आता सिनियर सिटीजन ज्यांना उठता बसायला प्रॉब्लेम आहे त्यांनी टेबल खुर्ची घ्या, त्यावर बसून तुम्ही वाचू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला खाली झोपायचं आहे. जे गुरुचरित्र वाचतात त्यांना खाली सतरंजी टाका, चटई टाका, त्याच्यावर चादरी टाका, बेडशीट टाका, त्याच्यावर तुम्हाला झोपायचं आहे आणि तुम्हाला गादीवर झोपायचं नाही आहे. पण सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना छान अशी एक भरपूर चादरी, बेडशीट्स किंवा छान रजई मोठ्या मोठ्या असं घालून त्यांना एक छानशी जागा तयार करा, म्हणजे त्यांना बॅक प्रॉब्लेम येणार नाही. प्लस 8 दिवस कांदा लसूण घरात कडकडीत वर्ज्य, कारण गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. आपण दररोज दुपारी नैवेद्य दाखवणार आहोत. आता मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला मांडणी करायची आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की बघा. कलश मांडणी असते. स्वामींचा फोटो किंवा महाराजांचा फोटो हा असणे कंपल्सरी आहे. कोणाचाही फोटो चालू शकतो, मूर्ती चालू शकते. मूर्ती असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला अभिषेक करून मूर्तीवरती मगच तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर घरी गोमूत्र घालायचं आहे, रांगोळी काढायची आहे. स्वतः गोमूत्र दररोज वाचण्याच्या अगोदर प्राशन करायचं आहे. तुपाचा दिवा हा अखंड जोपर्यंत आपलं वाचन चालू आहे तोपर्यंत तुपाचा दिवा अखंड तेवला पाहिजे किंवा चालू असला पाहिजे. तेलाचा दिवा सेपरेट जो आपला आहे तो असणारच आहे. त्याच्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करून मगच पूजा करून मगच वाचनाला सुरुवात करायची आहे. दररोज 1 पेला पाणी महाराजांना ठेवायचं आहे, ते दुसऱ्या दिवशी बदलायचं आहे. दररोज दुपारी संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य खडीसाखर किंवा कुठलाही फळाचा दाखवायचा आहे किंवा जे काही तुम्ही आपल्या जेवायला करता ते तुम्ही दाखवू शकता. त्याच्यानंतर दररोज खडीसाखर आपल्याला नैवेद्याला ठेवायची आहे. त्याच्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती, शंकराची आरती, स्वामींची आरती आणि दत्त महाराजांची आरती अशी करायचीच आहे. संध्याकाळी नियमितपणे न विसरता आपल्याला धूप हा आपल्या घरामध्ये घालायचा आहे, कारण महाराजांना धूप हा अत्यंत प्रिय आहे. आता तुम्हाला काय खायचं नाही आहे तर तुम्हाला भात खायचा नाही आहे किंवा शेपू मेथी ज्यांनी ढेकरा येतील, ज्यांनी तुम्हाला खूप ॲसिडिटी होईल, जळजळ होईल, असं स्पायसी किंवा असं काही खायचं नाही आहे. कडधान्य तुम्ही खाऊ शकत नाही. तर तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्ही बघा, पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तर 7ही दिवस तुम्हाला एक धान्य म्हणजे चपातीच खायची आहे. असं नका करू की पहिले 2 दिवस आपण चपाती खाल्ली, नंतर मग परत भाकरी खाल्ली, मग परत नंतर वेगळी भाकरी खाल्ली, असं नका करू. पहिल्या दिवशी
चपाती खाल्ली तर 7 दिवस चपातीच खावा. सॉरी, पहिल्या दिवशी जर भाकरी खाल्ली तर 7 दिवस भाकरीच खावा. म्हणजे काय, तर एक अन्न आपल्याला खायचं आहे. आता तुम्ही बटाटा खाऊ शकता, भेंडी, डब्बू, दुधी भोपळा, भोपळा, दोडकं, गिलकं, कोबी, फ्लावर, लाल माठ, ढबू मिरची, बीन्स किंवा गवार, अशा भरपूर भाज्या आहेत ज्या तुम्ही खाऊ शकता. प्लस चहा, कॉफी, ज्यूस, शेक किंवा ताक, दही, हे सगळं तुम्हाला चालतं. आता दुपारी केलेलं अन्न आपण रात्री ताई परत जेवू शकतो का? तर हो, दुपारी जर तुम्ही केलेलं असेल आणि जर अन्न उरलेलं असेल तर तुम्ही रात्री खाऊ शकता. फक्त तो नैवेद्य रात्री स्वामींना दाखवू नका. त्याच्या बदली तुम्ही एक खडी साखर किंवा नॉर्मल साखर किंवा दूध साखर किंवा कुठलंही फळ तुम्ही रात्री दाखवू शकता. 8 दिवस आपल्याला बघा खूप चांगलं आचरण ठेवायचं आहे. आपल्याला भरपूर अडचणी येतात, कारण गुरुचरित्र वाचणं हे एवढं सोपं नाही आहे. आपल्याला कुठल्या पण बाजूनी कुठलीही अडचण येऊ शकते. घरी भांडणं होऊ शकतात, चिडचिड होऊ शकते, लोक आपल्याला किंवा नवरा आपला भांडू शकतो, मुलं भांडू शकतात, सासू सासरे भांडू शकतात किंवा भरपूर मोठं संकट येऊ शकतं. पण वाचन मात्र आपल्याला सोडायचा नाही आहे. आपली भयानक परीक्षा बघितली जाते या 7 दिवसांमध्ये, पण जेवढी कठीण परीक्षा तेवढंच आपलं नियमित वाचन, तेवढेच आपले जे पारायणाचे जे नियमित अध्याय आहे तेवढेच आपण वाचलेच गेले पाहिजे. आणि एका बैठकीतच तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं होईल तेवढं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आता प्रेग्नंट महिला 7 महिन्यापर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्ही वाचू शकता. जर तुम्हाला 7वा महिना लागला असेल तर तुम्हाला पारायणाला बसता येणार नाही किंवा बसू नका, कारण आपले अवघड दिवस चालू झालेले असतात. बाळ ही आपली पहिली प्रायोरिटी असते. त्यामुळे जर तुम्हाला 7वा महिना लागला असेल तर प्लीज पारायण करू नका. आता साडीच घालावी का? तर बघा, असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर साडी घाला, पण जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर व्यवस्थित घाला. म्हणजे काय की कुर्ती, लेगिन्स, ओढणी घ्या, टिकली लावा, हातात 2 बांगड्या घाला आणि मगच बसा. अगदी नाईट सूटवरती प्लाझो घालून, वर टी शर्ट घालून किंवा वर नाईट सूट घालून असं बसू नका किंवा जीन्स घालून असं बसू नका. आता मेन म्हणजे दररोज पारायण झालं की आपल्याला दररोज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. हे का वाचायचं आहे? तर बघा, दिवसभरात आपल्याकडून काही ना काहीतरी कुठं ना कुठं तरी छोटी मोठी चूक ही होते. त्याचा दोष लागू नये म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम दररोज संध्याकाळी कंपल्सरी वाचायचं आहे. जर तुम्हाला वाचायला जमत नाही, काहीही टेन्शन नाही, यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण आपल्याला करायचं आहे. बघा, मी असं म्हणते, एकदा तरी वर्षातनं एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करून बघा. ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण हे नियमितपणे होते त्या घरात वास्तुदोष कधी लागत नाही, अखंड लक्ष्मी राहते, भूतबाधा, घरात अशांतता असेल, प्रेतबाधा असेल किंवा कुठलंही मोठं संकट अडचण असेल तर त्यातून तुम्हाला सुटका मिळते किंवा तुम्हाला दत्त महाराज, स्वामी महाराज मार्ग दाखवतात. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करण्याची तर अवश्य करा. एकदा ताईंनो, दादांनो, न घाबरता एकदा तुम्ही निश्चय करून, एकदा धाडस करून गुरुचरित्र पारायण करून तरी बघा. तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.